Now, the functions of blood. रक्ताची कार्ये आता या ठिकाणी आपण पाहूया. नंबर 1 is transport of gases. Here, oxygen is carried via blood from lungs to the cells in various parts of the body and carbon dioxide is taken from tissues up to the lungs. म्हणजे ऑक्सिजन फुफ्फुसातून घेऊन प्रत्येक पेशीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य करणं आणि प्रत्येक पेशीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू हा फुफ्फुसापर्यंत घेऊन जाणं हे रक्ताचं कार्य आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. Simple nutrients like glucose, amino acids, fatty acids are taken up by the blood from the wall of the alimentary canal and transported up to each cell into the body. अन्ननलिकेमधून अन्नाचं पचन झाल्यानंतर जे अन्न घटक किंवा हे न्यूट्रिएंट्स शोषून घेतले जातात तिथून त्यांचं वहन करून ते प्रत्येक पेशीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य हे रक्तामार्फतच घडवलं जातं. ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल्स. That means in every cell in some biological or biochemical reactions, nitrogenous wastes like ammonia, urea, creatinine are formed and these are released by the tissues into the blood and this blood carries these parts into the kidney for excretion and where these parts are removed out of the blood. Then next is the protection. संरक्षणाचं कार्य. Antibodies are produced in blood and they protect the body from the microbes and other harmful particles. Now next is transport of enzymes and hormones. Blood transports the enzymes and hormones from the site of their production to the site of their action. रक्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे विकर असतात हे विकर आणि संप्रेरके यांचं वहन सुद्धा या रक्तामधूनच केलं जात असतं. नाव नेक्स्ट इज दी थर्मोरेग्युलेशन. शरीराच्या तापमानाचं नियंत्रण करणं हे सुद्धा रक्ताचंच कार्य आहे. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन्ड कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय व्हॅसोडायलेशन. रक्तवाहिन्यांची जाडी वाढवणं म्हणजे व्यास वाढवणं. त्यानंतर व्हॅसोकन्स्ट्रिक्शन मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम पोटॅशियम इन द बॉडी. इफ ब्लीडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी, platelets and protein called fibrinogen of the blood from the clot and seal the injury. म्हणजे रक्तामध्ये असलेले हे जे प्लेटलेट्स आहेत, रक्तपट्टिका आहेत, हे रक्तपट्टिका आणि तिथं असणारं प्रोटीन फायब्रिनोजन या दोन्हींच्या साह्यानं त्या ठिकाणी क्लॉट तयार होतो, गाठ तयार होते, गुठळी तयार होते आणि ती जखम जी आहे ती जखम बंद केली जाते आणि त्या ठिकाणचा रक्तप्रवाह थांबवला जातो. नाउ दी ह्युमन ब्लड ग्रुप्स. Depending upon the proteins like antigens and antibodies, different blood groups are formed and there are 4 main groups like A, B, AB and O. Besides, there are again 2 types which are known as Rh positive and Rh negative. Now, this Rh positive and Rh negative blood group is decided from the antigens which are present in the rhesus monkey. And from these the 2 types are derived. Now this information is very important because we have to use the blood for blood donation process. What is blood donation? मित्रांनो, रक्तदान म्हणजे काय? तर काही वेळेला अपघात घडतात किंवा ऑपरेशन्स वगैरे जे झालेले असतात अशा ऑपरेशन्समध्ये काही वेळेला पेशंटच्या शरीरामधून रक्त भरपूर निघून जात असतं. अशा वेळेला त्या पेशंटला रक्ताच्या कमतरतेमुळं त्रास होऊ शकतो. तो त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला रक्त देणं गरजेचं असतं. दॅट इज नोन ॲज दी ब्लड डोनेशन. सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड इन केस ऑफ पेशंट्स लाईक ॲनिमिया, थॅलासेमिया, कॅन्सर ऑल्सो. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरिड आउट टू कॉम्पेन्सेट ब्लड शॉर्टेज इन दी बॉडी. शरीरामध्ये रक्ताची जी कमतरता निर्माण होत असते ती भरून काढण्यासाठी या ठिकाणी रक्त द्यावं लागत असतं. दॅट इज नोन ॲज दी ब्लड ट्रान्सफ्युजन. नाव फ्रॉम वेअर दी ब्लड इज सप्लाइड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. कोणकोणत्या ठिकाणाहून आपल्याला रक्त मिळवता येतं? एक ब्लड बँक्स, रक्तपेढी असतात.
Blood is collected in blood banks by specific method from the healthy persons and supplied to the needful persons. गरजू व्यक्तींना तिथं साठवलेलं रक्त हे दिलं जात असतं. If the collected blood is not to be used immediately, it can be stored for some days in refrigerator and can be given further. Blood donor, a person who donates the blood is referred to as blood donor, रक्तदाता असं त्यांना म्हटलं जातं. नाव ब्लड रेसिपियंट म्हणजे ग्राहक, रक्त मिळवणारी व्यक्ती. पर्सन हू रिसिव्स द ब्लड इज रेफर्ड ॲज रेसिपियंट. नाव हिअर पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ can donate the blood to the person having any other blood group, whereas the person with blood group AB can receive the blood from the person with any other type of blood group. Hence, person of blood group O is called as universal donor and person with blood group AB is called as universal recipient. सर्वयोग्य दाता आणि सर्वयोग्य ग्राही. मित्रांनो, या ठिकाणी आता पुढील आपण संकल्पना पाहणार आहोत. ब्लड प्रेशर. म्हणजे रक्ताचा दाब. तर रक्त काही विशिष्ट दाबाने संपूर्ण शरीरभर द्यावं लागतं, पसरवावं लागतं आणि तो जो दाब आहे तो दाब एका विशिष्ट प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. जर विशिष्ट प्रमाणापेक्षा दाब जास्त झाला तर त्याचा हृदयावर ताण निर्माण होतो आणि मग हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकार याची समस्या निर्माण होऊ शकते. आता रक्तदाब निर्माण होतो म्हणजे काय होतं? यापूर्वीच्या आकृत्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, या 4 कप्प्यांमध्ये ज्या हालचाली घडतात त्यांच्यामुळं रक्तदाब निर्माण होत असतो. Now, what happens here when the heart pumps actually at that time? What happens is these atria get contracted and the blood is pushed in downward direction. And when the ventricles get contracted, at that time the blood is pushed either into the pulmonary artery or into the aorta. And now, when the ventricles contract, that contraction is called as systole. And when ventricles get relaxed, it is called as diastole. This systole and diastole will create a certain type of pressure on the blood. Now we are going to measure the systolic pressure and diastolic pressure. Now, to check the blood pressure, we have to use a device called sphygmomanometer. This sphygmomanometer has a mercury column. At the base there is a mercury bulb is present, and on which we can create a pressure with the help of this pump, and a belt is surrounded around the arms, and then we can create the pressure like this. When a sufficient pressure is created on the artery, the blood supply totally stops, and when we release the pressure of this gas, then when this pressure and the blood pressure equalizes, at that time the blood flow again starts. That pressure can be indicated here, and this is the systolic pressure. And when again the pressure is totally released and normal heartbeats can be heard, at that time that pressure is called as the diastolic pressure. Generally, systolic pressure is of 120 mm of Hg, that means height of the mercury column is of 120 mm, and diastolic pressure is of 80 mm of Hg, that is height of the mercury column is 80 mm of Hg. This is considered as the normal blood pressure of human being. But according to age, according to some different
conditions, this pressure may get changed. And when these values change from the normal values, that means above 120 there is a primary hypertension, and above 140 it will have a hypertension phase 1, and above 160 it will show the hypertension stage 2.